आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महादुरळा ब्रेकिंग न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आता कोणत्याही क्षणी आचारसंहिता जाहीर होईल. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाईल. यामुळं आता राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलेला आहे. प्रत्येक मतदारसंघात कोणत्या पक्षाला ती जागा मिळेल, कोण उमेदवार असेल आणि उमेदवारी कोणाला मिळाल्यानंतर कोण बंडखोरी करू शकेल, या सगळ्याची चाचपणी आता सुरू आहे. यामुळे आता उमेदवारी एखाद्या व्यक्तीला मिळाल्यास आपण काय करायचं याचाही निर्णय काहींनी घेतलेला आहे. बंडखोरी करण्याचा हा निर्णय त्यांनी आपापल्या परीने घेतलाय, पण अजूनही त्यांची प्रतीक्षा आहे की मलाच उमेदवारी मिळेल. मग उमेदवारी मिळाल्यास ते मैदानात उतरतील आणि न मिळाल्यास सुद्धा बंडखोरी करून असे काही जण कोल्हापूर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात साधारणतः 10 असे तुल्यबळ इच्छुक आहेत की ते बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. त्यांना एक अपेक्षा आहे की पक्ष आपली दखल घेईल, आपल्याला उमेदवारी देईल. पण तसं झालं नाही, ती जागाच आपल्या मित्र पक्षाला गेली तर हे सर्वजण मैदानात उतरण्यास इच्छुक आहेत, तशी तयारी करत आहेत. म्हणजे काही मतदारसंघात तर आपल्याला उमेदवारी मिळणार नाही हे माहीत असताना सुद्धा ते तयारी करतात. याचा अर्थ ते मैदानात उतरणार हे नक्की आहे. तर हे 10 तुल्यबळ उमेदवार कोण आहेत याचा थोडासा आजच्या महाब्रेकिंग न्यूजमध्ये आढावा घेऊ. त्यातला पहिला मतदारसंघ आहे कोल्हापूर उत्तर. महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेला जाणार हे जवळजवळ निश्चित आहे. त्यामुळे राजेश क्षीरसागर हे या महायुतीचे उमेदवार असतील. पण गेले अनेक वर्षे भाजपच्या वतीनं तयारी केलेले आणि पोटनिवडणुकीत 80,000पेक्षा अधिक मतं घेतलेले सत्यजित कदम या निवडणुकीत बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. काही झालं तरी उमेदवारी मला मिळेल आणि न मिळाल्यास मी मैदानात उतरणार अशी भाषा त्यांनी सुरू केली आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी तयारी सुरू केली आहे. म्हणजे थांबले नाहीत ते. ही जागा शिवसेनेला जाणार म्हणून ते थांबले नाहीत, तर प्रचाराचा त्यांनी जोर धरलेला आहे. हीच अवस्था महाविकास आघाडीकडे आहे. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला जाणार की शिवसेनेला हे अजून ठरेना. काँग्रेसला गेली तर उमेदवार कोण असेल, शिवसेनेला गेली तर उमेदवार कोण असेल हेही ठरत नाही. यामुळं शिवसेना आणि काँग्रेस या दोन्हीच्या वतीनं काही जण बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. त्यामध्ये वसंतराव मुळकांचं नाव आघाडीवर आहे. पण त्यांची एक अपेक्षा आहे की ही जागा मलाच मिळेल किंवा उमेदवारी मलाच मिळेल. मंगळवारी त्यांनी मेळावा घेतलेला आहे. या मेळाव्यात हाच इशारा असेल की उमेदवारी मला द्या, अन्यथा आपण बंडखोरी करू. पण अजून मेळावा व्हायचा आहे. मेळाव्यानंतर त्यांची भूमिका स्पष्ट होणार आहे. त्यानंतर आपण शेजारच्या करवीर मतदारसंघात जाऊ. महायुतीत ही जागा नक्की शिवसेनेला जाणार. पण जनसुराजने इथं महायुती मधून बंडखोरीचा नुसता इशारा दिलेला नाही, तर प्रचाराचा नारळी फोडलेला आहे. तो एकदा नव्हे तर अनेकदा फोडलेला आहे. अनेकदा थेट त्यांनी घोषणा केलेली आहे की संताजी घोरपडे हे मैदानात उतरणारच आणि त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढलेला आहे. म्हणजे जनसुराजच्या वतीनं संताजी घोरपडे यांची उमेदवारी निश्चित आहे. ही महायुतीतली बंडखोरी आहे. त्यामुळे त्यांची बंडखोरी कोणाला महागात पडणार हे आज समजायला अजून 1.5 महिना अवकाश आहे. त्यानंतर आपण जाऊ राधानगरी मतदारसंघात. राधानगरी मतदारसंघात महायुतीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर निश्चित आहेत. महाविकास आघाडीत KP पाटील की AY पाटील हा तिढा सुटत नाही. त्यामुळे ज्याला उमेदवार मिळेल तो उमेदवार असेल आणि ज्याला मिळणार नाही त्याची बंडखोरी नक्की आहे. म्हणजे AY पाटील हे बंडखोरी करणार हे नक्की आहे. KP पाटलांना जर उमेदवारी महाविकास आघाडीची मिळाली नाही तर त्यांची बंडखोरी नक्की आहे. त्यामुळे या दोघात बंडखोरी कोण करणार आणि ही बंडखोरी महागात कोणाला पडणार हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. त्यानंतर आपण जाऊ इचलकरंजी मतदारसंघात. इचलकरंजी मतदारसंघात महायुतीचं अजून काही ठरेना. राहुल आवाडे यांची उमेदवारी जवळजवळ नक्की आहे. तरीही भाजपमधलं धुसफूस अजून कायम आहे. आणि दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे रवींद्र माने जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी अशी घोषणा केली की काही झालं तरी मी मैदानात असणार. म्हणजे ही शिवसेनेमधली बंडखोरी आहे. त्यांनी गेले 3-4 महिन्यात जोरदार तयारी केली आहे. त्यामुळं रवींद्र माने यांची बंडखोरी कोणाला महाग पडणार हे आपल्याला
निवडणुकीत कळेल. त्याच्या शेजारचा मतदारसंघ आहे हातकणंगले. हातकणंगले मतदारसंघात महायुतीची उमेदवारी माशोकराव माने यांना मिळणार हे जवळजवळ नक्की आहे. ती भाजपची असेल किंवा जनसुराजची असेल. आणि महाविकास आघाडीची उमेदवारी हे राजू बाबा आवळे यांना मिळणार हेही नक्की आहे. पण जोरदार तयारी केलेले माजी आमदार सुजित मिंचेकर हे बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. त्यांना असं वाटते की आपल्याला महाविकास आघाडीची उमेदवारी मिळेल, पण ती मिळण्याची शक्यता कमी असल्यामुळं ते महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आशीर्वादानं बंडखोरी करतील अशी शक्यता आहे. त्या दृष्टीनं त्यांची पावलं पडत आहेत. त्यानंतर आहे राधानगरी चंदगड मतदारसंघ. शिवाजी पाटील यांना माहीत आहे की आपल्याला महायुतीची उमेदवारी मिळणार नाही, कारण महायुतीची उमेदवारी तर राजेश पाटील जे विद्यमान आमदार आहेत त्यांना मिळणार आहे. तरीही त्यांनी मेळावा घेऊन आपल्या उमेदवारीची घोषणा केलेली आहे. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी येऊन त्यांची उमेदवारी जाहीर केली. याशिवाय देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात झालेल्या एका कार्यक्रमात शिवाजी पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. काही झालं तरी माघार नाही, मी उभारणारच आणि निवडून आल्यानंतर भाजपसोबत जाणार, हे त्यांची वाक्य. म्हणजे भाजपच्या वतीनं ही त्यांची बंडखोरी असेल. दक्षिण मतदारसंघात महाडिक पाटील युद्ध पेटलेलं आहे. इथं कोणाची बंडखोरी होणार, ती बंडखोरी किती ताकदीची असेल हे महत्वाचं आहे. बंडखोरी झाली तरी ती ताकदीची किती असेल. वसंत पाटील यांचं नाव आता बंडखोरींच्या यादीत आहे. पण दोन महाडिक आणि पाटील म्हणजे ऋतुराज पाटील, अंबल महाडिक किंवा शौमिका महाडिक यांच्या तुलनेत वसंत पाटील यांची बंडखोरी किती महत्वाची आहे हे आपल्याला लक्षात येईल. या पद्धतीनं कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, इचलकरंजी, चंदगड, हातकणंगले, राधानगरी आणि 2 मतदारसंघ राहतात ते म्हणजे शाहूवाडी मतदारसंघात फारशी बंडखोरी होण्याची शक्यता नाही, कारण तिथं सत्यजित पाटील आणि विनय कोरे यांची लढत होईल. 1-2 नावं आहेत बंडखोरांच्या यादीत, पण ती तेवढी ताकदीची नाही आहेत. त्यामुळे त्या मतदारसंघात फार मोठं असं बंडखोरी होण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे कोल्हापूर उत्तरमध्ये होईल, कागल, चंदगड. कागलमध्ये बंडखोरी होण्याची शक्यताही फार कमी आहे. जरी वीरेंद्र मंडलिक यांनी इशारा दिलेला आहे की मुश्रीफ साहेब तुम्ही थांबा आणि मला उमेदवारी द्या. मुश्रीफ साहेबांना उमेदवारी ही मिळाल्याच जमा आहे. समरजित घाटगे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. इथं मात्र बंडखोरी होण्याची शक्यता फार कमी आहे. ती मंडलिक गटाची एकूण हवा ज्या पद्धतीने 4 दिवसात केली, पण बंडखोरी होण्याची शक्यता इथं कमी आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर 10 मतदारसंघात किमान 10 नव्हे तर 8 ठिकाणी तरी बंडखोरी होणार हे जवळजवळ नक्की आहे. आणि या बंडखोरीचा फटका महायुतीला बसणार की महाविकास आघाडीला हे लवकरच लक्षात येईल. पण काही ठिकाणी बंडखोरी व्हावी यासाठीच महाविकास आणि महायुतीतनं प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. कारण त्या बंडखोरीमुळं आपल्याला फायदा आणि दुसऱ्याला तोटा होणार असेल तर ही बंडखोरी व्हावी अशी एकूण रणनीती आखली जात आहे. आता आपल्याला ह्या 8 दिवसात लक्षात येईल उमेदवारी कोणाला मिळणार आणि बंडखोरी कोण करणार. धन्यवाद. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. कोल्हापूरचा मान आणि विश्वास घाटगे ग्रुप. घाटगे ग्रुपचा अभिमान आणि श्वास माय टीव्हीएस. गेली 25 वर्ष कोल्हापूरकरांना अखंड सेवा देणाऱ्या आणि तब्बल 10 लाख समाधानी ग्राहकांची कमाई करणाऱ्या अनेक पारितोषिकांनी सन्मानित माय टीव्हीएस. ट्रस्ट, व्हॅल्यू, सर्व्हिस या टीव्हीएसच्या त्रिसूत्रीला अनुसरून माय टीव्हीएस कटिबद्ध आहे सर्वोत्तम आणि तत्पर सेवा सुविधांसाठी. टीव्हीएसच्या प्रत्येक वाहनाची प्रात्यक्षिकासह माहिती, एक्सचेंज, फायनान्स सुविधांसह हजर स्टॉक मध्ये. टीव्हीएस वाहनांची श्रेणी आणि कलर मॉडेल बाबत निवड करण्याएवढी व्हरायटी. माय टीव्हीएस मधून कोणतीही 2-3 व्हीलर खरेदी करा आणि विक्री पश्चात सेवा म्हणजेच काय याचा सुखद अनुभव घ्या. प्रशिक्षित तज्ञ मेकॅनिक, 7ही दिवस खुले असणारे अत्याधुनिक प्रशस्त ऑटोमेटेड वर्कशॉप आणि ओरिजिनल स्पेअर पार्ट्स. टीव्हीएस शोरूम माय टीव्हीएस. आणि माय टीव्हीएस म्हणजे वेअर सर्व्हिस इज ट्रेडिशन. माय टीव्हीएस
517 ई पुणे बेंगलोर रोड कोल्हापूर